अगं रमाची सगळं काय चालू आहे? कुठे काय चाललंय? मित्र आहे तो आमचा विरंगुळा केंद्रातला. खूप मित्र आहेत तिकडे मला. आणि काय रे, तुम्हाला नसतात मैत्रिणी? हा, मागे स्कूटरवर घेऊन हिंडत असतात ते. हा आमचं वेगळं आहे. हा, मग आमचं पण वेगळं आहे. तर जाऊ दे रे, मला एक सांग, कसं आहे तरी पण तुमचा दोघांचा काय प्रॉब्लेम आहे? मला ते पण हाच प्रश्न विचारत होते. तू का सांगितलंस मग? मी म्हटलं तुमचं तुम्ही बघा म्हणून. रमा आजी, मला आता भीती वाटते हा तुमची. अशा हसताय का तुम्ही? राधाने पण असंच असलेलं आवडतं का नाही तुला? आता राधाचा काय संबंध? अच्छा, मग अनु घरात नसते तेव्हा का हो इतक्या फेऱ्या मारता आपण इथे? हा, तर माई मावशीने दिलेले डबे काय घेऊन येता खायला तिला? का तिला इथे खायला मिळत नाही? आणि आजची सकाळचीच गोष्ट, मी आणि कावेरी ताई दोघीही घरात नव्हतो. आपण कुठे होतात तेव्हा? हा, इथे पारिजात मध्ये. मी आपला सहज फोन केला, काय उत्तर दिलं आपण मला? राधा माझ्यासाठी चहा करते. हा, काय हे काय चाललंय सगळं? तुम्ही उगाच माझ्याकडे विषय वळवू नका. तुमचं काय चाललंय ते बोला आधी. अरे, आम्हाला भरपूर वेळ असतो. मग आम्ही विरंगुळा केंद्रातले सगळे मित्रमैत्रिणी भेटतो एकत्र, मजा करतो, फिरतो. अरे, आज आम्ही सिनेमाला जाणार आहोत बरं का. बाकीचे कोण कोण येतील मला माहिती नाही आहे. हे येतील बहुतेक. वाटलंच, पंतप्रेमात आहेत तुमच्या. कशावरून म्हणतोयस तू? उघड उघड दिसतंय त्यांच्या डोळ्यात. वागतात बघ कसे. हो का? मला सुद्धा तुझ्या डोळ्यात राधाचं प्रेम दिसतंय बरं का. आता काही लपवण्यासारखं राहिलेलं नाही आहे त्याच्यात. अरे काय आहे ते कबूल करा ना बाबा एकदा. कुठे ते वाड्यावर जाऊन त्या मुली बिली बघतोयस? काय झालं? हो, काय नाही काय नाही. हा, मी आलोच. लाजला. हा हॅलो सर, ऐका ना. काय रे, झाली का हिरोगिरी? तो काय बोलताय तुम्ही? काय हिरोगिरी? अरे, सिलेंडरचे पैसे देऊन केलंस का राधाला इम्प्रेस? अहो ते मरू दे सगळं. इथे वेळ लागायची वेळ आली माझ्यावर. अहो हे दीक्षित सगळे वेड आहेत. तो एक जात वेड आहेत. मुलगी, आई, आजी सगळे डोक्यावर पडलेत. अरे, तू पडलायस डोक्यावर? काही काय बोलतो? होणारा सासर आहे तुझा. आणि हे बघ, तुला जे काय बोलायचं ना ते तुझ्या राधाबद्दल बोल, कळलं ना? मिस अनामिका आणि रमा काकूंबद्दल काहीही बोलायचं नाही. अहो सर ऐका ना, बाजू नंतर घ्या. आधी तुम्ही इकडे निघून या. कुठे? पारिजातवर? कशाला? अहो इकडे रमा आजी आणि जाऊ द्या. तू इकडे आल्याशिवाय तुम्हाला लोचा नाही कळणार. तुम्ही लवकर या इकडे. हे बघ हॅलो. अरे हा ऑर्डर काय सोडतो? हो सर. काय रे, खाली आहे? अहो इथून उडी मारली तर हात पाय तुटतील माझे. तू बावळटच का रे? उडी कशाला मारशील? जिन्यावर नाही. वेडा आहे का मी? मध्ये धोका आहे, धोका. काय बोलतोयस तू? तुम्ही आत या आधी, मग कळेल तुम्हाला. ए, तू आधी खाली ये, मग मी ठरवीन आत यायचं की नाही ते. अहो सर, मी घरी जाईन ना. ऐका ना, मी चाललो. ही सगळी विचित्र लोक माझ्याच आयुष्यात का आली आहेत? काय? काय नाही येतोय. अरे, तू कुठे निघालायस? कुठे काय? जरा श्रीधर पंतांची गप्पा मार की. आलेच मी. ऐका ना, मी जाऊन येतो. अरे 2 मिनिटं जरा बस ना. 2 मिनिटं. जास्त वेळ नाही घेणार तुझा मी. अरे, मला तुझ्याकडून थोड्या टिप्स हव्या होत्या. माझ्याकडून? हा, कशाबद्दल? अरे कशाबद्दल म्हणजे
मी मी जरा येतो, एका मिनिटात आलो. हा? अरे पण एक मिनिट हे सगळं मला कळलं, पण या सगळ्यामध्ये तुझी वाट कशी लागली? अहो सर, एक तर तुम्ही लग्न न करता जाऊ जाऊ करत बसला. म्हणजे मी ते आई नानांपासून कसं बसं लपवलं. पण सर, माझी होणारी सासू लिव्हिंग मध्ये राहते आणि माझ्या होणाऱ्या आजी सासूने जर का प्रेम प्रकरण सुरू केलं तर मी आई नानांना काय सांगू? चल आपण बघू. चल चला प्लीज, त्यांना थांबवा. अरे हो चल ना. चल. लग जा गले ए ए ए ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझे कुर्बान मेरी जान बघितलं सर, हे असं चाललंय. भयंकर परिस्थिती आहे. न न अरे पट्या, तू कधी आलास? ये 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 ये. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का, माझ्या मुलीचा एक अत्यंत हँडसम आणि देखणा प्रियकर आहे म्हणून. हाच बर का तो, सौरभ नाव त्याचं. नमस्कार. मी पाणी आणते हा तुझ्यासाठी. काय म्हणताय मग, कसं काय? ठीक आहे ना? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? हो तुम्ही मस्त असणारच. चिडा ना त्यांच्यावर. मस्त आहे, मस्त काय. या बसा. हो अहो असणारच मस्त. तुमच्या सासूबाई इतक्या भारी आहेत तर त्यांची मुलगी किती लाजवाब असणार. हो की नाही? तुम्ही श्रीधर काका ना? अरे काका वगैरे नको म्हणूस रे, नुसतं श्रीधर म्हण. अरे खूप कमाल आहे ते. खूप मजेशीर आहेत. तुम्हाला कॅरम आवडतो का खेळायला? अरे कॅरम आवडतो म्हणजे कॅरम खूप आवडतो. मी ना पूर्वी असं स्टार्ट टू फिनिश गेम मारायचो. पण मला क्रिकेट पण खूप आवडतं काका. श्रीधर हाऊस. आमच्या ग्रुपच्या आउटिंगच्या वेळी क्रिकेटचीच मॅच असते. काय सांगताय? हो. अरे काकू, मी 2 मिनिटात आलो. हा ये ये. ए नील, जरा ये रे 1 मिनिट. मी हॅलो. हा दाखव. काय नाही. अरे नाही आला म्हणजे? तू मला आतमध्ये काय म्हणलास? मिस अनामिकांना तुमचा फोन लागत नाही म्हणून त्यांनी तुला मेसेज केलाय. अरे मान काय आलो होतोय? मेसेज काय आला ते सांग. नाही आलाय मेसेज. मग मी का आलोय? तेच म्हणतोय मी. तुम्ही का आलाय, करताय काय? त्या दोघांना वेगळं करायला बोलवलं होतं ना मी. मग ते करायचं सोडून त्यांच्याशी गप्पा काय मारत बसलाय तुम्ही? गप्पा म्हणजे? काका इतके गमतीशीर आहेत ना, मजा येते गप्पा मारायला. हसताय काय? तुमचे होणारे सासरे ते. ए काहीतरी मूर्खासारखं बोल नको. होणारे काही नाही, ते रमा काकूचे चांगले मित्र असणार. हो सर, या घरच्या बायका जाम डेंजर आहेत. असं वाटतं काही करणार नाहीत, पण काही करू शकतात त्या. अक्षरशः काही. ठीक आहे. मी काय करू आता? तुम्ही जा. हा. अहो तिकडे कुठे जाताय? कुठे जाऊ? घरी जा. हे म्हणजे घरी जा, ऑफिसला जा, कुठेही जा, पण जा. ठीक आहे. अरे काकू, सरांचा फोन आहे. आलो. हा ऐका ना, मला ना तुमच्याशी गंभीर काहीतरी बोलायचंय आजी आजोबा. अरे परत आजी आजोबा? हे बघा, मी काही झालं तरी तुम्हाला आजी आजोबाच म्हणणार आहे. कारण तुम्हाला वाटत असेल तुम्ही फार चिरतरुण आहात वगैरे, पण तसं नाही आहे. आजी, मला माफ करा. मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण काय चाललंय तुमचं दोघांचं? कुठे काय चाललंय? हे सगळं तुमचं. अगं बाई, आत्ता कोण आलं? काय आलं आजी? नाही, काही नाही. बसा बसा तुम्ही. हा, उघड. तू इथे काय करतोयस?
हे मी तुला विचारायला पाहिजे. वा आजी वा, काय मस्त लव्ह स्टोरी चालली आहे. राधा तर फ्लर्ट होतीच, तिची मम्मा पण कॅरेक्टरलेस निघाली, आणि आता तुम्ही. अरे तुमच्या खानदानात सगळेच असे आहे का? हे इथे तोंड सांभाळून बोल. ए तू चुप बैठ. तुझ्या यांच्याशी काही संबंध नाही आहे. हो? का संबंध आहे? आजी, तुम्हाला माहित आहे मी इथे का आलेलो? कारण अजूनही राधावर प्रेम आहे माझं. मी एंगेजमेंट पण नाही करू शकलो, कारण अजूनही राधाला मिस करतो मी. म्हणून हे ठरवलं होतं की आज इकडे येऊन तुमच्या सगळ्यांची माफी मागून आणि राधाला लग्नासाठी विचारायचं होतं. पण या अशा घरची भाऊ माझा पप्पांना कधी चालणार नाही. राधाची मम्मा, राधाची आजी अशी आहे. मग नो डाऊट मुलगी कशी निघेल. हे इथे तू बास करा. एक तर तू राधाला फसवलंयस, तिला न सांगता तू दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा केलास, आणि तू हे बोलतोयस. हे चुप बैठ ना. बोललो ना तुला मध्ये पडू नको. इंटर्न आहे ना तू, मग फॅमिली मॅटर मधून लांब राहायचं. इंटर्न असलो ना तरी घरच्या सारखं आहे, कळलं? हे हॅलो, घरचा नाही आहे तू, आणि तुला काहीच माहित नाही आहे. ओके, मी राधाला एक मेसेज टाकलेला, ती घर सोडून आलेली आणि नाईट आउट करायला रेडी होती माझ्याबरोबर. पण तुमच्यात काही झालं नव्हतं. हो, कशावरून सांगता तुम्ही? हा, तू होता तिथे बघायला. नाही, पण माझा राधावर विश्वास आहे. आणि तिचा माझ्यावर, म्हणूनच ती माझ्याबरोबर यायला रेडी झाली ना. तुला वाटते तेवढी सिंपल नाहीये ती. माझी गर्लफ्रेंड होती ती, मला माहित आहे ती कशी आहे. इथे हे बघ, आता सगळं संपलंय. तू जा इथून आणि यात परत पडू नकोस. का? हो, आता ती तुला लाईन देते का? बरोबर. आता मी नाहीये ना, म्हणून तिला टाइमपास साठी कोण ना कोण तर लागणारच आहे. हे हे ओके सर, मी करून देतो. आणि मी काय म्हणतो सर, दुपारी आपण आपली एक इंटरनल मीटिंग ठेवूया का? म्हणजे हे सगळे मुद्दे अजून स्पष्टपणे डिस्कस करता येतील. नील! अरे अरे तुझी हिंमत कशी झाली राधाबद्दल असं बोलायची? हा, थँक्यू सर. हो, येस सर. आहे ती तशी. राधा अशी नाहीये. नील, माझं ऐक. नको. एक नंबरची फालतू मुलगी आहे ती. अरे नील, नील बाजू. वेडा आहेस का तू? सोड त्याला. नील, नील सोड त्याला. नील, अरे नील, नील सोड त्याला. वेडा आहेस तू? जीव घेशील त्याचा. अहो सर, पण तो काय वाटेल ते बोलतोय राधाला. अरे पण मग सोडून दे ना. आपल्याला माहितीये ना तो कसा आहे ते. आजी, पण मला ते ऐकवत नाहीये. मग काय मारत राहणार आहेस त्याला? जाऊ रे बाळा, थोडं दुर्लक्ष कर. अहो कसं दुर्लक्ष करणार? उस लड़की के लिए लड़ रहा है ना तू? अरे मला विचार, ती लायकीची नाहीये. आणि तुला काय फरक पडतो रे? मला फरक पडतो, कारण माझं राधावर प्रेम आहे. ए बाबा, आता तू निघ, नाही तर मी तुला मारेन. चल. सॉरी ना रमा आजी.
मला असं नव्हतं म्हणायचं. सर सर सांगा ना. हा अरे वेड्या, तुझ्या तोंडून हे वदवून घेण्यासाठी तर सगळा घाट घातला होता ना. तुला काय वाटलं रे? असू दे आता, असा आता चेहरा पाडून उभं राहू नको. हा, आमच्या राधाला खूप छान गुणी मुलगा मिळाला याचा आनंदच आहे आम्हाला. कसं जमलं नाटक मला? उत्तम. आणि काय रे, तुला सगळं माहिती होतं ना? हे म्हणजे आता काहीतरी सांगू नको हा. मला माहितीये तुला सगळं माहिती होतं. पण असू दे, सासरे आणि जावई का मस्त टीम तयार झाली आहे. वा. अरे बाळा, मारून मारून दमला असशील ना? चल दूध हळद देते म्हणजे बरं वाटेल तुला. आणि तू पण चल. अरे नातजाबाई वाढला म्हणजे तू पण लाडकाच आहेस ना माझा. चल. हा बोला. काय एवढ्या लवकर मदतनीस सापडली? शर्मिला कधी येऊ शकेल, म्हणजे कधी येईल? अच्छा, हो हो, म्हणजे बघूया. अरे मिळाली का रे मदतनीस? हा ते हो, म्हणजे फक्त एकदा माई मावशीला जरा. कुंदा काही म्हणणार नाही रे. अरे आता अनुला बाहेरही काम करायचं, घरात काम करायचं, मग मदतनीस नको का कोणी? आणि नाव काय? शर्मिला. हा, कुणी हाय का घरात? पटवर्धनांचा वाडा हाच आहे का? हे कोण आहे? कशाला ओरडतेस? तुमचं नाव अनामिका आहे का? नाही, माझं नाव पुष्पवल्ली पटवर्धन आहे. तू कोण आहेस? मग तुम्ही या घराच्या मालकीण आहात का? अरे, माझ्याच घरातून मलाच विचारतेस मालकीण आहे का? हा, तू कोण आहेस का? वल्ली, एक सेकंड. कोण पाहिजे आपल्याला? मला अनामिका ताईंनी बोलवलंय इथं. काम हितच करायचंय ना? कसलं काम? तुम्हाला काहीच माहिती नाही? मी इकडे काम करायला आलीये. केर, फरशी, धुनी, भांडी, स्वयंपाक समदच. अरे बापरे, हे कधी ठरलं? तेच तर ठरवायला आलीये मी इथं. बोला, रेट कसा लावताय? नाही काय आहे, तुम्हाला स्वयंपाक काय काय करता येतो? म्हणजे भाजी पोळी वरण भात वगैरे हे सगळं ठीक आहे, पण या व्यतिरिक्त काय करता येतं ते आधी बघायला पाहिजे. त्याचं प्रात्यक्षिक दाखवा, मग आम्ही ठरवू तुम्हाला नोकरीवर ठेवायचं का नाही ते. पा, पण मी काय म्हणते, आता आपल्या घरात कामं करायला बाई वगैरे ठेवणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं भाऊजी? दादा, अरे बहिणींनी असं कसं बोलवलं यांना? मावशीला चालणार आहे का? काल आमचं बोलणं झालं की मदतनीस ठेवूया का, आणि मी म्हटलं मी बोलतो मावशीशी, पण मला कल्पनाच नाही रे की ते आज लगेच कोणाला तरी दरवाजात उभंच करतील. मग आता मी बघतो. ओ दादा, बोला ना पटपट. अगं बाई, जरा हळू बोल ना. हा, आम्हा सगळ्यांचे कान शाबूत आहेत, हळू बोल. हो, आणि आम्हाला कोणालाही कानांचा त्याग करायची इच्छा नाहीये. हा, आता माझा आवाज खणखणीत आहे, त्याला मी तरी काय करणार? माझं असंच आहे, माझा आवाज खणखणीत आणि माझं काम एकदम खणखणीत. ते समजा ठीक आहे, पण तशी बोलणी तर घरच्या बायाच करतात. पण ही तर समधी झालीत बोलणी करायला. ए, आमच्या घरात ना हीच पद्धत आहे. आमच्या घरातच काम करणार आहेस ना? मग घरात कोण कोण आहे ते कळायला नको तुला?
आणि ऐक ना, जरा हळू आणि कमी बोल, मला आवडतं. आणि मला बी माझ्या कामाचे खणखणीत पैसे दिलेलेच आवडतात. वल्ली, हा, मावशी कुठे आहे? शेजारच्या घरात गेलेत. आता खरी मजा येणार, फटाके फुटणार वल्ली.